स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. माणसाचं मन हे खरं तर एक अथांग समुद्र आहे, ज्यामध्ये विचारांच्या लाटा सतत येत आणि जात असतात. पण प्रॉब्लेम असा होतो की आपण त्या लाटांसोबत व्हायला लागतो आणि स्वतःचा ताबा हरवून बसतो. मला असं वाटतं की आयुष्यात सगळ्या गोष्टी मोठी इन्व्हेस्टमेंट हीच आहे ना, की आपण आपल्या मनावर ताबा मिळवावा लागतो. आणि आजच्या जगात आपण खूप सुरक्षित झालो आहोत, पण सुसंस्कृत झालो आहोत का, हा प्रश्न आजही मनात येतो. कारण घराबाहेर पडलं की लोकांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणि धावपळ बघून किती भीती वाटते की आपण नेमकं कुठे चाललो आहोत. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हालाही असं वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा. आणि कमेंटमध्ये तुमचं नाव लिहून बाजूला श्री स्वामी समर्थ असंच लिहा. कारण याने तुमची नक्कीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा बाहेर येते आणि नक्कीच तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद मिळतो. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. भक्तांनो, आपण पैसा कमवण्यासाठी इतका वेळ देतोय की तो पैसा खर्च करायला आणि त्याचा आनंद घ्यायला आपल्याकडे वेळच उरलेला नाहीये. माझ्या एका मित्राचं उदाहरण सांगतो. त्याने खूप कष्ट करून एक मोठं घर बांधलं, पण त्या घरात राहायला त्याला वेळच मिळाला नाही, कारण तो अजून जास्त पैसा कमवण्यासाठी बाहेरच असायचा. मग अशा संपत्तीचा काय उपयोग जे आपल्याला आपल्या माणसांसोबत 2 क्षण सुखाचे देऊ शकत नाही. आपल्या हिंदू धर्मात पुरुषार्थाचे 4 प्रकार सांगितले आहेत. त्यात अर्थ आणि काम सोबत धर्म आणि मोक्ष सुद्धा आहे. याचा अर्थ असा आहे की जीवनात पैसा आणि इच्छा महत्वाच्या आहेतच, पण त्या धर्माच्या म्हणजे नीतिमत्तेच्या चौकटीत असायला हव्यात. जेव्हा आपण फक्त एकाच गोष्टीच्या मागे लागतो तेव्हा आपलं जीवन संतुलित राहत नाही आणि हे असंतुलनच दुःखाचं कारण ठरतं. बघा कसं असतं की आपण नेहमी दुसऱ्याकडे बघून ठरवतो की मी सुखी आहे की नाही. जर शेजाऱ्याकडे मोठी गाडी आली तर आपल्याला आपलं आयुष्य अचानक कमी वाटायला लागतं. पण आपण हे का विसरतो की आपल्याकडे जे आहे ते कदाचित कोणाचं तरी स्वप्न असेल. कृतज्ञता हा शब्द खूप छोटा आहे, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. आणि रोज रात्री झोपताना फक्त 5 मिनिटं विचार करा की आज माझ्या आयुष्यात कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या आणि त्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार माना. मग बघा तुम्हाला किती शांत झोप लागेल. भीती वाटणं हे मानवी स्वभाव आहे, पण त्या भीतीच्या सावलीत जगणं ही म्हणजे आयुष्य वाया घालवणं आहे. मला आठवतंय, जेव्हा मी पहिल्यांदा एका मोठ्या संकटात सापडलो होतो तेव्हा मला वाटलं होतं की आता रस्ता संपलाय. पण त्याच वेळी मला एका संतांचं वाक्य आठवलं की जेव्हा एक दरवाजा बंद होतो ना, तेव्हा देव दुसरा दरवाजा उघडतोच. फक्त आपलं लक्ष त्या बंद दरवाजाकडे इतकं असतं की आपल्याला उघडलेला दरवाजा दिसतच नाही. संकटाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला, मग संकट हे संकट न राहता एक आव्हान वाटायला लागेल. आणि आव्हानामध्येच संधी लपलेली असते. तुम्ही आज जे काही संघर्ष करताय ते उद्या तुमची ताकद बनणार आहे, हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. जे लोक आज तुम्हाला कमी लेखतात तेच उद्या तुमच्या यशाचं कौतुक करतील. पण त्यासाठी तुम्हाला आज स्वतःला टिकून धरावं लागेल. संयम म्हणजे फक्त थांबणं नाही, तर वाट बघताना आपला स्वभाव आणि विचार चांगले ठेवणं आहे. कधी कधी आपण खूप चिडचिड करतो आणि आपल्या जवळच्या माणसांवर राग काढतो, पण नंतर आपल्याला पश्चाताप होतो, कारण गेलेली वेळ आणि बोललेले शब्द कधीच परत येत नाही. म्हणून बोलण्यापूर्वी थोडा विचार करा. आणि तुमच्या शब्दांनी कोणाची उमेद वाढू शकते किंवा कोणाचं मन तुटू शकतं, हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. मला असं वाटतं की आजच्या काळात आपण संवाद विसरलो आहोत. आपण सोशल मीडियावर हजारो लोकांशी जोडलेले आहोत, पण शेजारी कोण राहतं हे आपल्याला माहिती नसतं. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हेच खऱ्या धर्माचं लक्षण आहे. जर तुमच्या मनात कोणाबद्दल तरी द्वेष असेल तर तो काढून टाका, कारण द्वेष हा विषासारखा असतो जो तुम्ही स्वतः पितात आणि दुसऱ्याला मरण्याची वाट बघत असतात. त्यामुळे समोरच्याचं काहीही बिघडत नाही, पण तुमची शांतता मात्र भंग होते. कोणाला तरी माफ करून बघा, मनातलं ओझं किती हलकं होतं याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्या. माफी मागणे आणि माफ करणे या दोन्ही गोष्टींसाठी खूप मोठं काळीज लागतं. आणि ज्यांच्याकडे ते आहे तोच खरा श्रीमंत आहे. जीवनात ध्येय असणं चांगलं आहे, पण त्या ध्येयापर्यंत पोहोचताना तुम्ही कोणाला तुडून पुढे जाताय हे सुद्धा महत्वाचं आहे. चुकीच्या मार्गाने मिळवलेलं यश हे वाळूच्या किल्ल्यासारखं असतं, जे एका लाटेत वाहून जात असतं. पण मेहनतीने आणि प्रामाणिकपणे उभा केलेला डोलारा हा वादळातही टिकून राहतो. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीत कर्माला प्राधान्य मानलं आहे. कर्मण्येवाधिकार असते, हे आपण ऐकलंय, पण त्याचा खरा अर्थ रोजच्या आयुष्यात उतरवणं कठीण असतं. फळाची अपेक्षा न करता काम करणं म्हणजे काय, तर कामात इतकं बुडून जाणं की फळाचा विचार करायला वेळच मिळू नये. जेव्हा तुमचं काम हे तुमचं सर्वस्व असतं ना, तेव्हा यश तुमच्या मागे धावत येतं. आजकालची मुलं खूप लवकर डिप्रेस होतात, कारण त्यांना हार पचवता येत नाही. पण हार ही शेवट नसते, तर ती शिकण्याची एक प्रक्रिया असते. महान खेळाडू सुद्धा कितीतरी वेळा हारतात, पण ते पुन्हा मैदानावर उतरतात, कारण त्यांना माहिती असतं की आजची हार ही उद्याच्या विजयाची तयारी आहे. स्वतःवर कधी संशय घेऊ नका,
कारण तुम्ही या विश्वाचा एक महत्वाचा भाग आहात. देवाने तुम्हाला विनाकारण या पृथ्वीवर पाठवलेलं नाहीये. तुमच्याकडे काहीतरी असं विशेष आहे जे कोणाकडेही नाहीये. फक्त ते शोधण्याची आणि त्याला पैलू पाडण्याची गरज आहे. स्वतःची तुलना करणं थांबवा, कारण सूर्य आणि चंद्र दोन्ही आपल्याला वेळी नक्कीच चमकत असतात आणि सूर्याची नक्कीच प्रकाशात चंद्राची गरज नसते आणि चंद्राच्या शीतलतेत सूर्याची प्रखरता नसते. प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे आणि महत्वाचं आहे. जे लोक सतत तक्रार करतात आणि की मला त्यांच्या आयुष्यात दुःखाशिवाय काहीच उरत नाही, पण हे आहे की त्यात समाधान मानून पुढे जाणाऱ्यांच्या नशीब सुद्धा साथ देत असतं. म्हणून नशीब म्हणजे तर काय, तर तुमचे आधीचे प्रयत्न आणि योग्य वेळ यांचा संगम आहे. जर तुम्ही प्रयत्नच केले नाही तर नशीब तरी काय करणार आहे. देवाला सुद्धा कष्ट करणारे लोक आवडतात. हात जोडून मंदिरात बसण्यापेक्षा हाताने कोणाची तरी सेवा करणं देवाला जास्त भावतं. भक्ती म्हणजे फक्त कर्मकांड नाही, तर भक्ती म्हणजे शुद्ध विचार आणि शुद्ध आचार आहे. जर तुमचं मन स्वच्छ नसेल तर कितीही तीर्थयात्रा केल्या तरी त्यांचा काही उपयोग नाही. आजच्या धावपळीत स्वतःला वेळ द्यायला शिका. थोडा वेळ शांत बसा, स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा, निसर्गात जा, पक्ष्यांचा आवाज ऐका आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधून जी ऊर्जा मिळते ना, ती कोणत्याही टॉनिक मधून मिळत नाही. मनात आरोग्य जपणं हे आजच्या काळाची गरज आहे. स्ट्रेस आणि टेन्शन हे शरीराचे शत्रू आहेत. त्यांना आपल्यावर हावी होऊ देऊ नका. जेव्हा वाटतं की सगळं काही संपवून नक्कीच खूप काही जास्त होतंय, तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा की हेही दिवस निघून जातील आणि ही वेळ निघून जाईल. ही सगळ्यात मोठी औषध आहे आणि कितीही मोठी जखम असली ना तरी वेळ तिला भरून काढते. फक्त आपल्याला तो वेळ देण्याची तयारी हवी आहे. आयुष्यात नाती खूप जपून बनवा आणि बनवलेली नाती मनापासून टिकवा. आजच्या काळात माणसं खूप स्वार्थी झाली आहेत असं आपण म्हणतो, पण आपण स्वतः किती निस्वार्थी आहोत याचा विचार आपण कधी करतो का? कोणाकडून काही अपेक्षा न ठेवता प्रेम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अपेक्षा दुःखाचं मूळ आहेत असं म्हटलं जातं आणि जेव्हा आपण कोणासाठी काही करतो तेव्हा ते विसरून जा. त्या बदल्यात काहीतरी मिळेल ही आशा ठेवली की तिथेच व्यवहार सुरू होतो आणि जिथे व्यवहार असतो तिथेच प्रेम नसतं. कुटुंबातील मोठ्या माणसांचा मान राखा. त्यांच्या अनुभवातून जे शिकायला मिळतं ते कोणत्याही पुस्तकात नसतं. त्यांची विचार करण्याची पद्धत कदाचित जुनी असेल, पण त्यामागे तुमचं हितच असतं. आणि आजकालची पिढी मोठ्यांना सांगते की तुम्हाला काय कळतंय, पण लक्षात ठेवा त्यांनी तुमचं बालपण पाहिलंय आणि त्यांना आयुष्याचे चटके बसले आहेत. त्यांचं ऐकून घेणं म्हणजे आपला पराभव नाही, तर तो आपला सन्मान आहे. घरात जर शांतता असेल तर घराबाहेरच्या जगात लढायला ताकद मिळते. त्यांचं घर सुखी असतं, त्याला बाहेरच्या अपयशाचे जास्त फरक पडत नाही. पण घरामध्ये जर कटकटी असतील तर माणूस आतून कोलमडून जातो. म्हणून आपल्या माणसांची प्रेमाने वागा आणि छोट्या गोष्टीवरून वाद घालणं टाळा. कधी कधी हारण्यासुद्धा जिंकणं असतं. जर एखाद्या वादात हारल्यामुळे नातं टिकत असेल तर तिथे हारलेलं कधीही चांगलं. आयुष्यात शिस्त पाळा. सकाळी लवकर उठणं आणि व्यायाम करणं हे फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा चांगलं असतं. ज्याच्या दिवसाची सुरुवात चांगली होते ना, त्याच्या पूर्ण दिवस उत्साहात जातो. आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवय आपल्याला मागे नेते. जी संधी आज आहे ती उद्या असेलच असं नाही. म्हणून जे काही करायचं आहे ते आत्ताच करा. वेळेची किंमत ओळखा, कारण वेळ एकदा गेली की ती करोडो रुपये देऊनही परत आणता येत नाही. म्हणून जगातील यशस्वी लोकांकडे बघितलं तर एकच गोष्ट जाणवते की त्यांनी वेळेचा खूप सन्मान केलाय. आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे, पण आयुष्य खूप छोटं आहे. बघता बघता वर्ष निघून जातात. म्हणून प्रत्येक क्षणाचा उपयोग करा. स्वतःला काहीतरी नवीन शिकण्यात गुंतवा. ज्ञान हे कधीच वाया जात नाही. तुम्ही जे काही शिकाल ते कधी ना कधी आयुष्यात कामाला येतं. वाचनाची सवय लावा. चांगली पुस्तके आणि तुमच्या चांगल्या मित्रासारखी असतात. ती तुम्हाला कधीच एकटं पाडत नाहीत आणि संकटात योग्य वाट दाखवतात. आपल्या हिंदू संस्कृतीतील ग्रंथ वाचून बघा. त्यात जीवनाचे इतकं खोल तत्वज्ञान सांगितलंय की तुम्हाला बाहेर कुठेही मार्ग शोधायला जाण्याची गरज पडणार नाही. भगवद्गीता असेल किंवा ज्ञानेश्वरी हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत, तर ते जीवन जगण्याची कला शिकवणारे मार्गदर्शक आहेत. त्यातील एक एक ओळ माणसाचं आयुष्य बदलून टाकू शकते. पण आपण फक्त त्यांची पूजा करतो, ते वाचत नाही आणि वाचलं तरी अंमलात आणत नाही. ज्ञानाचा उपयोग जोपर्यंत आचरणात होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला काहीच किंमत नसते. मला असं वाटतं की आपण खूप जास्त गंभीर झालो आहोत. आयुष्य जगताना थोडा मोकळेपणा असायला हवा. चुका करायला घाबरू नका, कारण चुका हे सिद्ध करतात की तुम्ही प्रयत्न करत आहात. आणि जो काहीच करत नाही त्याच्याकडून कधीच चूक होत नाही, पण जो काहीच करत नाही तो कधीच पुढे जात नाही. स्वतःला माफ करायला शिका. जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यातून शिका आणि पुढे चला. त्या चुकीला धरून बसलात तर तुमची प्रगती थांबेल. भूतकाळ हा आठवणींसाठी असतो, पश्चातापासाठी नाही. जे झालं ते झालं.
आता पुढे काय करायचं यावर लक्ष द्या. भविष्याची काळजी करणं सोडा, पण आता कारण भविष्य अजून आलं नाहीये. आजचा दिवस तुमच्या हातात आहे आणि तो इतका सुंदर जगा की उद्याची भीती वाटणारच नाही. लोकांच्या बोलण्याने कधीच खचून जाऊ नका, कारण लोकांचा स्वभाव आहे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं. पण त्यांचं मत हे तुमचं सत्य नसतं. तुमचं सत्य तुम्हाला माहिती आहे. तुमच्या कर्मात तुमचं भविष्य लपलेलं आहे. लोक जेव्हा तुमच्यावर दगड फेकतात तेव्हा त्याच दगडांचा वापर करून स्वतःचा पाया मजबूत करा. टीका ही यशाची पहिली पायरी असते. ज्यांची नक्कीच तुम्ही टीका होत नाही ना, तो कधीही मोठा होत नाही असं समजा. कारण झाडावर फळं लागली की लोक दगड मारतातच. म्हणून टीकेला घाबरू नका, तर त्यातून स्वतःला कसं सुधारता येईल याचा विचार करा. शत्रू सुद्धा कधी कधी आपल्याला खूप काही शिकवून जातात. ते आपल्याला आपल्या कमतरता दाखवून जातात. म्हणून शत्रूचा तिरस्कार करण्यापेक्षा त्यांच्याकडून काय शिकता येईल हे बघा. आणि आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा मोह धरू नका. मोह हा विनाशाचं कारण ठरतोय. आपल्याला खूप काही हवं असतं, पण आपल्याला जे हवं आहे ते खरंच आपल्यासाठी गरजेचं आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. म्हणून साधेपणाने राहण्यात जे सुख आहे ना, ते कशातच नाहीये. दिखावा करण्याच्या नादात आपण खूप काही हरवून बसतो. स्वतःची खरी ओळख जपून ठेवा. मुखवटे लावून जगणं खूप कठीण असतं आणि ते कधी ना कधी तो मुखवटा उतरतोच. त्यापेक्षा जसे आहात तसे राहा. लोकांना आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं तर तुमचं आयुष्य त्यांच्या आवडीनुसार अवलंबून नसावं. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखा आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याला कोणीही मदत करू शकत नाही, आणि ज्याचा स्वतःवर विश्वास आहे ना, त्याला संपूर्ण जग मदत करतं. आयुष्यात भीतीला जागा देऊ नका. धाडसाने पुढे जा आणि संकटांना सांगा की मी तुझ्या सोबत, नक्कीच तुझ्यापेक्षा मोठा आहे. आणि संकटाची उंची बघण्यापेक्षा आपल्या आत्मविश्वासाची उंची वाढवा. मग बघा, संकट ही कशी छोटी वाटायला लागतात. आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता असते. बातम्यांमध्ये बघा किंवा लोकांच्या बोलण्यात सगळीकडे फक्त वाईटच घडतंय असं वाटतं. पण अशा काळात सकारात्मक राहणं हीच खरी परीक्षा आहे. चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. जगात आजही चांगली माणसं आहेत. आजही माणुसकी जिवंत आहे. फक्त आपलं लक्ष तिकडे नसतं. आपण जे शोधतो तेच आपल्याला मिळतं. आणि जर तुम्ही वाईट शोधलं तर तुम्हाला सगळीकडे वाईटच दिसेल. पण जर तुम्ही चांगलं शोधलं तर तुम्हाला दगडामध्ये सुद्धा देव दिसेल. आणि हेच आपल्या संस्कृतीचे संस्कार आहेत. प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधण्याची वृत्ती ठेवा. यामुळे तुमचं आयुष्य आनंदी होईल. मला नेहमी वाटतं की आपण जे काही देतो तेच आपल्याला परत मिळतं. निसर्गाचा हा नियम आहे. जर तुम्ही कुणाला मदत केली तर तुम्हाला सुद्धा कधी ना कधी कोणाकडून तरी मदत मिळेल. आणि जर तुम्ही कोणाचं मन दुखवलं तर तुमच्या वाट्याला सुद्धा तेच येईल. म्हणून नेहमी चांगलं पेरा, म्हणजे पीक सुद्धा चांगलं येईल. आणि पैशापेक्षा माणसं महत्वाची आहेत हे कधी विसरू नका. कठीण काळात पैसा कामाला येईलच असं नाही, पण तुमची माणसं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. नाती ही झाडासारखी असतात. त्यांना प्रेमाचं खत आणि विश्वासाचं पाणी द्यावं लागतं, तरच ती टिकतात. संशयामुळे नाती तुटतात आणि विश्वासामुळे नाती जुळतात. एकमेकांवर विश्वास ठेवायला शिका. कोणाच्याही पाठीमागे त्यांची निंदा करू नका. काही सांगायचं असेल तर समोरून सांगा. यामुळे नात्यात पारदर्शकता येते आणि विश्वास वाढतो. आजकालच्या पिढीला वाटतं की यश म्हणजे खूप पैसा आहे आणि प्रसिद्धी, पण खरं यश म्हणजे काय तर दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही आरशात स्वतःला बघता तेव्हा तुम्हाला स्वतःच्या नजरेला नजर भिडवता आली पाहिजे आणि मनाला वाटलं पाहिजे की मी आज काहीतरी चांगलं केलंय. कोणाचंही वाईट न करता मिळवलेलं यश हेच खरं यश आहे. प्रसिद्धी ही क्षणभंगूर असते आणि आज आहे उद्या नाही, पण तुमचं चरित्र ही तुमची ओळख आहे आणि ती कधीच पुसली जात नाही. म्हणून आपण आपल्या चरित्राची काळजी घ्या. चरित्र शुद्ध असेल तर कोणाला घाबरण्याची गरज नाहीये. आयुष्यात खूप वेळा आपल्याला वाटतं की आपण एकटे पडलो आहोत, पण खरं सांगू का, एकटेपण हे वरदान आहे. कारण एकटेपणातच आपल्याला स्वतःला ओळखू आपण शकत असतो. गर्दीत आपण फक्त इतरांचे आवाज ऐकतो, पण शांततेत आपण स्वतःचा आवाज ऐकू शकतो. स्वतःशी संवाद साधा. रोज स्वतःला विचारा की मी जो प्रवास करतोय तो योग्य दिशेला आहे का, आणि जर नसेल तर दिशा बदलायला घाबरू नका. चूक मान्य करा. आणि नक्कीच चूक मान्य करणं आणि ती सुधारणं हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. हट्ट धरून बसू नका. कधी कधी माघार घेणं म्हणजे हार नसून ती भविष्यातील मोठ्या विजयाची तयारी असते. आपल्या कामात प्रामाणिक राहा. रिझल्ट तुमच्या हातात नसला तरी प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे. आणि जेव्हा तुम्ही 100% प्रयत्न करता तेव्हा त्याचं फळ नक्की मिळतं. कधी लवकर मिळेल तर कधी उशिरा, पण मिळेल नक्की. तुमच्या कष्टाचं फळ तुमच्याकडून कोणीच हिरावू शकत नाही. आणि फक्त धीर धरा आणि आपल्या मार्गावरून विचलित होऊ नका. आयुष्यात मित्र असे निवडा जे तुम्हाला तुमच्या चुका दाखवतील. जे फक्त कौतुक करतात ते कदाचित तुमचे खरे हितचिंतक नसतील. पण खऱ्या मित्राची ओळख संकटात पडते. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा जो उरतो तोच तुम्हाला नक्कीच तुमचा आपला असतो. अशा माणसांना कधी सोडू नका, कारण जगात चांगली माणसं मिळणं खूप कठीण झालंय.
आपल्या हिंदू धर्मात गुरुत्वाचे आणि महत्त्व खूप मोठे सांगितलंय. गुरु म्हणजे फक्त शिकवणारा नाही, तर जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. तो आपल्या आयुष्यात कोणीतरी मार्गदर्शक असायला हवा आणि ज्याच्याकडे आपण आपल्या मनातलं सगळं बोलू शकू आणि जो आपल्याला योग्य दिशा दाखवेल. जर असा कोणी नसेल ना, तर पुस्तक किंवा निसर्गाला आपला गुरु बनवा. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो. झाडं बघा, ती स्वतः उन्हात जळतात पण इतरांना सावली देतात. नद्या बघा, त्या स्वतःचं पाणी स्वतः पित नाहीत पण सगळ्यांची लहान तहान भागवत असतात. आणि हे परोपकाराचं शिक्षण आपल्याला निसर्गापासून मिळतं. आपण सुद्धा आपल्या आयुष्यात काहीतरी असं केलंच पाहिजे ज्यामुळे दुसऱ्याला मदत होईल. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू ही सगळ्यात मोठी कमाई आहे असं मला वाटतं. जीवनात कधी कधी खूप कठीण निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा डोकं शांत ठेवा आणि आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. मनाचा आवाज कधीच खोटं बोलत नाही. आपण फक्त त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला जगाला दाखवायचं असतं. पण लक्षात ठेवा, जगाला खुश करणं कोणाला जमलेलं नाहीये आणि तुम्हालाही जमणार नाहीये. त्यापेक्षा स्वतःला खुश ठेवा, स्वतःचं समाधान शोधा. जेव्हा तुम्ही आतून सुखी असता तेव्हा बाहेरचं जग आपोआप सुंदर वाटायला लागतं. दुःख हे बाहेरून येत नाही, तर ते आपल्या विचारातून निर्माण होतं. जर तुम्ही ठरवलं की मला या गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाहीये, तर जगातील कोणतीच गोष्ट तुम्हाला दुःखी करू शकत नाही. हे मनाचं सामर्थ्य आहे. मनाला इतकं खंबीर बनवा की कोणत्याही वादळाचा त्यावर परिणाम होणार नाही. आयुष्यात खूपदा आपल्याला अपमानाचे घोट प्यावे लागतात. लोक विनाकारण आपल्याला बोलतात, पण अशा वेळी शांत राहणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे. मौन हे खूप प्रभावशाली असतं आणि जो शांत राहून वार सहन करतो तो शेवटी जिंकतो. कारण तुमच्या शांततेतच तुमचं उत्तर असतं. म्हणून लोकांना त्यांच्या कर्माचं फळ मिळेलच. तुम्ही फक्त आपलं कर्म चांगलं ठेवा. बदल्याची भावना मनात ठेवू नका, कारण बदला घेतल्याने तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच होता. त्यापेक्षा त्यांना माफ करून पुढे निघून जा. तुमची प्रगती हाच त्यांचा सगळ्यात मोठा अपमान असेल. आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधा आणि गरम चहाचा कप किंवा मित्रांसोबत मारलेल्या गप्पा यातून मिळणारा जो आनंद असतो ना, तो कोणत्याही मोठ्या यशापेक्षा कमी नसतो. आपण मोठ्या सुखाच्या मागे धावताना ही छोटी छोटी सुख विसरून जातो, पण आयुष्य हे या छोट्या क्षणांनीच बनलेलं असतं. प्रत्येक दिवसाला एक सण म्हणून जगा, कारण हा दिवस पुन्हा कधीच मिळणार नाही आणि येणारही नाही. उद्याची चिंता करून आजचा दिवस वाया घालवू नका. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे कष्ट करा. यश तुमच्या पाठीशी येईल असा माझा ठाम विश्वास आहे. स्वतःला कधीच कमजोर समजू नका आणि तुमच्यामध्ये ती शक्ती आहे ना, जी जगाला बदलू शकते. फक्त स्वतःला ओळखा आणि कार्याला लागा. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. त्याला कसं घडवायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमचं आयुष्य खूप सुंदर घडवाल, कारण तुमच्यात ती जिद्द आहे ना, ती समज सुद्धा नक्कीच आहे. म्हणून फक्त सुरुवात करा आणि मागे वळून बघू नका. यश तुमचंच आहे. विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या शक्तीवर जी आपल्याला चालवत आहे. म्हणून आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण खूप धावतोय, पण पोहोचणार कुठे हा तेच आपल्याला ठाऊक नसतं. मला स्वतःला अनेकदा असा अनुभव आलाय की सगळं काही सुरळीत चाललं असताना अचानक एखादं असं वळण येतं की आपण पूर्णपणे हलून जातो. अशा वेळी आपल्याला गरज असते ती एका शांत संवादाची आणि स्वतःच्या मनाशी असलेल्या नात्याची. बघा कसं असतं ना, की आपण जगाला जिंकण्याच्या गोष्टी करतो पण स्वतःला मनाला जिंकायला विसरतो. आणि आपल्या हिंदू संस्कृतीत एक खूप सुंदर गोष्ट सांगितलेली आहे की युद्ध हे बाहेर असण्यापेक्षा आपल्या आत जास्त असतं आणि जो हे आंतरिक युद्ध जिंकतो ना, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतो असं मला वाटतंय. कारण आजकाल आपल्याला सतत कशाचं तरी प्रेशर वाटतं. कोणाला नोकरीचं टेन्शन आहे तर कोणाला घराचं. पण या सगळ्या गोंधळात आपण एक गोष्ट विसरलोय की आपण माणूस आहोत, यंत्र नाही. यंत्राला थकवा जाणवत नाही, पण माणसाला विश्रांतीची गरज असते आणि विश्रांती फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा हवी असते. मला आठवतंय जेव्हा मी खूप स्ट्रेसमध्ये होतो तेव्हा मला एका अनुभवी माणसाने सांगितलं होतं की बाळा, समुद्राच्या लाटा कितीही मोठ्या असल्या तरी त्या शेवटी किनाऱ्यावर येऊन शांत होतात. तसंच तुमच्या आयुष्यातील संकट सुद्धा ती येतील आणि जातील, पण तू किनारा बनून शांत राहायला शिक. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्याला अशा गोष्टी दिसतात ज्या धावपळीत कधीच दिसत नाहीत. आपल्या आयुष्यात आपण खूप वेळा दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. आपल्याला वाटतं की कोणीतरी येईल आणि आपलं दुःख दूर करेल, पण सत्य हेच आहे की तुमचं दुःख तुमच्याशिवाय दुसरं कोणीही संपवू शकत नाही. तुम्हाला स्वतःलाच त्यातून बाहेर पडावं लागेल. लोक फक्त रस्ता दाखवू शकतात, पण चालावं मात्र तुम्हालाच लागेल. माझ्या अनुभवातून मी हे शिकलोय की जोपर्यंत तुम्ही स्वतःला मदत करायला तयार होत नाही तोपर्यंत देव सुद्धा तुम्हाला मदत करत नाही. श्रद्धा महत्वाची आहे, पण कष्टाशिवाय श्रद्धेला काहीच अर्थ नाही. आपण मंदिरात जातो, देवाला साकडं घालतो,
पण देव म्हणतो की मी तुला हातपाय दिले, डोकं दिलंय, त्याचा वापर कर, मग मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. आयुष्यात भीती वाटणं खूप साधी गोष्ट आहे, पण त्या भीतीमुळे पाऊल न उचलणं हे चुकीचं आहे. घाबरून मागे हटवू नका. उलट संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि मग त्याला सांगा की माझ्याकडे माझ्या कर्माची ताकद आहे आणि माझ्या संस्काराची शिदोरी आहे. मग बघा कसं संकट सुद्धा आपला रस्ता बदलतं. जीवनात आपण अनेकदा चुका करतो आणि त्याचं शल्य नक्कीच मनाला लावून घेतो. पण मला असं वाटतं की चुका करणं म्हणजे आपण जिवंत आहोत याचं लक्षण आहे. जो काहीच करत नाही त्याच्याकडून चूक कशी होणार? फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की एकदा केलेली चूक पुन्हा करू नका, कारण ती चूक नसते, तो निर्णय असतो. आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना खूप मोठं स्थान आहे, पण आजकाल नात्यांमध्ये खूप गुंतागुंत झालेली आहे. आपण एकमेकांवर प्रेम करण्यापेक्षा एकमेकांवर हक्क गाजवायला बघतो. जिथे हक्क येतो तिथे प्रेम संपतं आणि जिथे विश्वास असतो तिथे हक्काची गरज उरत नाही. आपल्या घरातल्या मोठ्यांशी बोलताना नेहमी आदराने बोला, कारण त्यांच्याकडे अनुभवाचं जे भांडार आहे ना, ते तुम्हाला कोणत्याही गुगलवर मिळणार नाही. आपण तंत्रज्ञानाच्या जगात इतके पुढे गेलो आहोत की आपण माणसाचा स्पर्श आणि माणुसकी विसरलो आहोत. एकदा मेसेज पाठवणं सोपं असतं, पण प्रत्यक्ष भेटून समोरच्याचा हात हातात घेणं यात जी ऊर्जा असते ना, ती वेगळीच असते. मला असं वाटतं की आपण आपल्या साध्या सवयींकडे पुन्हा वळलं पाहिजे. रोज स्वतःशी सकाळी उठून सूर्याला नमस्कार करणं किंवा तुळशीला पाणी घालणं यात फक्त धार्मिक गोष्टी नाहीत, तर त्या निसर्गाशी जोडले जाण्याचे मार्ग आहेत. जेव्हा आपण निसर्गाच्या या जवळ असतो ना, तेव्हा आपल्याला समजते की आपण या अफाट सृष्टीचा एक छोटा भाग आहोत आणि आपला अहंकार किती व्यर्थ आहे. आणि अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो तुम्हाला कधीच प्रगती करू देत नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं मीच करतोय, तेव्हा समजा की तुमचा रस्ता चुकलाय. आपण फक्त निमित्त असतो, करणारा तो वर बसलेला असतो. आपण फक्त आपलं काम चोख करायचं आणि परिणाम त्याच्यावर सोडायचा. ही भावना जर मनात असेल ना, तर कसलंही प्रेशर राहत नाही. आजच्या जगात स्पर्धेचं खूप वारं आहे. प्रत्येकाला दुसऱ्याच्या पुढे जायचंय, पण मला वाटतं की आपली स्पर्धा स्वतःशी असायला हवी. मी काल काय होतो आणि आज मी काय आहे यात जर सुधारणा झाली असेल ना, तर तुम्ही जिंकलात. म्हणून दुसऱ्याला हरवून मिळालेला विजय हा तात्पुरता असतो, पण स्वतःच्या दोषांवर मिळवलेला विजय हा कायमस्वरूपी असतो. आयुष्यात पैसे कमवणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय गरजा पूर्ण होत नाही. पण पैशाने तुम्ही घर घेऊ शकता, सुख नाही. बेड विकत घेऊ शकता, पण झोप नाही. म्हणून पैशाच्या मागे धावताना आपल्या झोपेची आणि सुखाची तडजोड करू नका. समाधानी राहणं ही एक कला आहे आणि ती सरावाने येत असते. जे आहे त्यात आनंद मानायला शिका, पण पुढच्या प्रगतीसाठी प्रयत्न सोडू नका. ही मधली रेख आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि अनेकदा लोक मला विचारतात की खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये, तर काय करायचं? तेव्हा माझं एकच उत्तर असतं की कदाचित तुझी वेळ अजून आलेली नाहीये. देवाने प्रत्येकासाठी एक वेळ ठरवलेली आहे. फक्त तोपर्यंत संयम ठेवणं आपल्या हातात आहे. संयम म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःला अधिक सक्षम बनवणं आहे. ज्या झाडाला फळं उशिरा लागतात ना, ती झाडं जास्त गोड असतात असं म्हणतात. आणि हे खरं आहे, कष्टाचं फळ कधीच वाया जात नाही. फक्त त्याची वेळ अचूक असावी लागते. आपण खूप लवकर हार मानतो आणि आपल्याला वाटतं की 2 महिने काम केलं, आता निकाल मिळाला पाहिजे. पण काही गोष्टींना वर्षानुवर्षे द्यावी लागतात. मोठमोठ्या संतांनी, काही महापुरुषांनी सुद्धा कितीतरी वर्ष तपस्या केली आणि तेव्हा कुठे जाऊन त्यांना साध्य प्राप्त झालं. म्हणून आपण तर साधी माणसं आहोत, आपल्याला थोडा वेळ लागणारच. स्वतःवरचा विश्वास कधी ढळू देऊ नका. आणि जगातले सर्व लोक हे तुमच्या नक्कीच विरोधात गेले तरी चालतील, पण तुम्ही स्वतःच्या विरोधात जाऊ नका. स्वतःला सांगा की मी हे करू शकतो आणि मी जे हे करणारच आहे. मग बघा तुमच्यात कशी ऊर्जा निर्माण होते. आपल्याला मनातले विचार आपल्या आयुष्याला आकार देत असतात. म्हणून जर तुम्ही सतत वाईट विचार केलात तर तुमच्या आयुष्यात तसंच घडायला लागतं. म्हणून सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. चांगलं पुस्तक वाचा आणि चांगल्या लोकांशी बोला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःशी चांगलं बोला. आपण स्वतःला इतके टोमणे मारतो जेवढे दुसरे सुद्धा मारत नाहीत. स्वतःचे मित्र म्हणा आणि स्वतःला शाबासकी द्यायला शिका. छोट्या यशाचा सुद्धा आनंद साजरा करा. आयुष्यात कडू आठवणींना जास्त थारा देऊ नका. त्या आठवणी म्हणजे फक्त धडे आहेत आणि ते धडे शिका आणि पुस्तक पुढे चालवा. जर तुम्ही एकाच पानावर अडकून राहिलात तर पुढची ही सुंदर गोष्ट कधीच वाचू शकणार नाहीत. लोकांच्या प्रतिक्रियेवर आपलं आयुष्य अवलंबून नसतं. लोक काय म्हणतील हा जगातील सगळ्यात मोठा रोग आहे. लोक आज बोलतील, उद्या विसरतील, पण तुमचं आयुष्य मात्र तुमच्याकडे राहील. त्यामुळे लोकांच्या बोलण्याला महत्त्व देण्यापेक्षा आपल्या कर्माला महत्त्व द्या. सत्याच्या मार्गावर चालणं कठीण असतं. खूप लोक तुम्हाला मागे ओढायला बघतील, पण सत्याचा विजय हा निश्चय असतो. आणि आपल्याला इतिहासाने दाखवून दिलंय. आपल्या हिंदू धर्मात सत्याला ईश्वर म्हटले. त्यामुळे कधीही खोटेपणाचा आधार घेऊ नका, कारण खोटेपणाने बांधलेली इमारत कितीही मोठी असली तरी तिचा पाया कच्चाच असतो.
आणि आयुष्यात कधीच कोणाला फसवू नका, कारण फसवणूक ही निसर्गाच्या खात्यात जमा होते आणि ती व्याजासह परत मिळते. प्रामाणिकपणे जगण्याचा आनंद वेगळाच असतो. रात्री झोपताना तुमचं मन तुम्हाला साक्ष देत असतं की आज मी काहीच चुकीचं केलं नाही, आणि ती शांतता जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी आहे. मला वाटतं की आपण खूप जास्त विचार करण्यापेक्षा कृतीवर भर दिला पाहिजे, कारण विचार केल्याने फक्त प्रश्न निर्माण होतात आणि कृती केल्याने उत्तर मिळतात. संकटाच्या वेळी विचार करण्यापेक्षा काय करता येईल याचा विचार करा. उपाय हा नेहमी समोरचा असतो, फक्त डोकं फक्त शांत ठेवून हा आपण शोधावं लागतं. आपल्याला राग खूप लवकर येतो आणि रागाच्या भरात आपण खूप काही गमावून बसतो. राग हा जळत्या कोळशासारखा असतो, जो दुसऱ्यावर फेकण्यापूर्वी स्वतःचा हात जाळत असतो. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवला शिका. शांत राहणं ही तुमची दुर्बलता नाही, तर ते तुमची ताकद आहे. जो माणूस कठीण प्रसंगात शांत राहतो तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो. आयुष्यात मैत्री खूप जपून करा. मित्र असा असावा जो तुम्हाला आरसा दाखवेल. जे फक्त गोड बोलतात ते हितचिंतक नसतात. संकटाच्या वेळी जो उभा पाठीशी असतो ना, तोच खरा मित्र असतोच. म्हणून अशा मित्रांना कधीच दूर करू नका. आजच्या जगात माणसं जोडणं खूप अवघड झालंय आणि टिकवणं त्याहून अवघड झालंय. पण जर तुमच्याकडे चांगली माणसं असतील तर तुम्ही जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहात असं समजा. कुटुंबातले वाद घराबाहेर घेऊ नका आणि एकमेकांना समजून घ्या. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि ती मान्य करणं म्हणजे मोठेपण आहे. आयुष्यात छोट्या गोष्टींसाठी हट्ट धरू नका. कधी कधी सोडून देणं जास्त सुखदायक असतं. त्याग हा आपल्या संस्कृतीचा कणा आहे आणि त्याग म्हणजे सगळं सोडून वनात जाणं नाही, तर आपल्यातील वाईट सवयींचा आणि अहंकाराचा त्याग करणं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा जग आपोआप बदलायला लागतं आणि आपण जगाला बदलायला निघतो पण स्वतःला विसरतो. आधी स्वतःचे दोष दूर करा, मग बघा तुम्हाला समोरच्यातले दोष दिसणारच नाहीत. आयुष्य एक सुंदर भेट आहे, ती रडत रडत घालवू नका. हसा आणि इतरांना सुद्धा हसवा. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी दुःख असतं, पण ते दुःख घेऊन बसण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जाणं यातच पुरुषार्थ आहे. स्वतःला कधीच कोणापेक्षाही कमी समजू नका, कारण तुम्ही युनिक आहात. देवाने तुमची रचना खूप विचारपूर्वक केली आहे. तुमच्यातले गुण ओळखा आणि त्यावर काम करा. यश हे आज ना उद्या तुमच्या चरणांची असेल. फक्त पाय जमिनीवर ठेवा, यश डोक्यात जाऊ देऊ नका, कारण गर्व आला की विनाशाला सुरुवात होते. नम्र राहा आणि जेवढे मोठे व्हाल ना तेवढे वाकायला शिका, कारण फळांनी लदलेले झाड ना नेहमी वाकलेलं असतं आणि ताठरपणा फक्त वाकलेल्या लाकडात असतो आणि वाळलेलं लाकूड लवकर तुटतं. जीवनात लवचिकता ठेवा, परिस्थितीनुसार स्वतःला बदला, पण आपले मूल्य सोडू नका. मूल्यांशी तडजोड करणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी प्रतारणा करणं आहे. म्हणून आपण कोणत्या परिस्थितीत जन्माला आलो आहे हे आपल्या हातात नव्हतं, पण आपण कोणत्या परिस्थितीत मरणार आहोत ना हे आपल्या हातात आहे. आपल्या कर्माने आपण आपलं नशीब बदलू शकतो आणि नशिबाला दोष देणं बंद करा आणि मेहनतीला सुरुवात करा. ज्यांनी इतिहास घडवला ना त्यांनी नशिबावर नाही तर स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवला होता. आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्याचा इतिहास घडवायचा आहे, मग तो छोटा का असे ना, पण तो आपला असायला हवा. कुणाची सावली म्हणण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि प्रवास कठीण असेल पण त्या प्रवासातच मजा आहे. शिखर गाठल्यावर जो आनंद मिळतो ना त्यापेक्षा तो डोंगर चढताना जे काही आपण शिकतो ना ते जास्त महत्वाचं असतं. आयुष्यात संघर्षाला घाबरू नका, कारण संघर्षच माणसाला पैलू पाडत असतो. सोन्याला सुद्धा अग्नीतून जावं लागतं, तेव्हाच त्याला झळाळी मिळते. म्हणून आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. जितके जास्त चटके बसतील तेवढे तुम्ही उजळून निघाल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीर ही तुमची सगळ्यात मोठी मालमत्ता आहे. जर शरीर साथ देत नसेल तर बाकीच्या सुखांचा काहीही उपयोग नाही. सकस आहार घ्या, व्यायाम करा आणि मनाला नेहमी प्रसन्न ठेवा. जे लोक नकारात्मक बोलतात त्यांच्यापासून 4 हात लांब राहा, ज्यामुळे कोणाचं तरी भलं होईल आणि परोपकार हीच खरी पूजा आहे. जर तुम्ही कोणाचं मन सावरलं तर तुम्ही देवाची सगळी पूजा केली असं समजा. आयुष्य खूप मर्यादित आहे आणि वेळ वेगाने निघून जातोय. आजची ही रात्र उद्या पुन्हा येणार नाही, म्हणून या क्षणाचा आनंद घ्या. कोणाशी वैर ठेवू नका. मनातलं सगळं मळप काढून टाका. प्रेम ही एक अशी गोष्ट आहे ना जी वाटल्याने वाढते. द्वेष नाही, म्हणून प्रेम वाटा. चांगुलपणा जपा. जगात आजही खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्याकडे लक्ष द्या. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. त्यांना फक्त मार्क मिळवायला नाही तर माणूस व्हायला शिकवा, कारण शेवटी तुमची मुलं तुमची ओळख असतात. आयुष्य ही एक अशी शाळा आहे ना, आपण मरेपर्यंत विद्यार्थी आहोत. प्रत्येक दिवसाकडून काहीतरी नक्कीच तुम्ही शिका. स्वतःला अपडेट ठेवा. ज्ञानाची ओढ कधीच कमी होऊ देऊ नका. जो शिकणं थांबवतो तो म्हातारा होतो, मग त्याचं वय काहीही असो. तरुण तोच आहे ज्याच्या मनात काहीतरी नवीन करण्याची जिद्द आहे. स्वतःला नेहमी तरुण ठेवा, विचारांनी आणि कर्माने. आयुष्यात खूप वेळा आपल्याला वाटतं की आपण जे करतोय ते कोणाला दिसत नाहीये, पण लक्षात ठेवा तो वर बसलेला सगळं बघतोय. तुमचं एकही चांगलं काम निष्फळ जाणार नाही.
आणि फक्त निस्वार्थपणे तुम्ही ते करत राहा. लोकांकडून अपेक्षा ठेवणं बंद केलं की अर्धी दुःख संपतात. मदत करा पण विसरून जा. मग बघा तुम्हाला किती समाधान मिळतं ते. समाधान कोणत्याही आवडपेक्षा मोठं असतं. स्वतःला ओळखा आणि तुमच्यात अफाट शक्ती आहे. फक्त तिला जागृत करण्याची गरज आहे. तुम्ही या पृथ्वीवर एका विशिष्ट ध्येयासाठी आले आहात आणि ते ध्येय शोधा आणि त्यामागे धावत राहा. विजय तुमचाच आहे आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने बघा. संकटांना संधी म्हणा आणि प्रत्येक दिवसाला सण म्हणा. मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही तुमचं आयुष्य खूप अर्थपूर्ण बनवाल आणि जगासाठी एक आदर्श निर्माण कराल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पावलं उचला. बाकी सगळं काही आपोआप घडत जाईल. देवाची साथ आणि तुमचं कष्ट यातून एक नवीन पहाट नक्कीच होईल आणि ती पहाट खूप तेजस्वी असेल याची मला खात्री आहे. स्वतःला घडवत राहा आणि जगाला तुमचं अस्तित्व दाखवून द्या. हीच खरी जीवन जगण्याची रीत आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे. माणसाच्या आयुष्यात कधी कधी असा एक टप्पा येतो ना, तिथे त्याला वाटतं की आता बाद झालं, आता थकलोय मी. पण त्याच वेळी मनाच्या कोपऱ्यातून एक आवाज येतो की अजून थोडं थांब, अजून थोडं प्रयत्न कर. मला असं वाटतं की हा जो आवाज असतो ना, तोच आपला खरा सोबती असतो. आपण त्याला अंतरात्मा म्हणतो किंवा आपली जिद्द म्हणतो, पण तो आवाज ऐकणं खूप गरजेचं आहे. बघा मित्रांनो, आयुष्यात आपण खूप वेळा अशा लोकांशी जोडले जातो जे आपल्याला फक्त आपल्या फायद्यासाठी वापरतात आणि जेव्हा त्यांना गरज नसते तेव्हा ते आपल्याला सोडून जातात. अशा वेळी खूप त्रास होतो, मन दुखावलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांनी तुमची लायकी नाही तर त्यांनी स्वतःची छोटी वृत्ती दाखवून दिली आहे. आपल्या हिंदू धर्मात एक खूप छान गोष्ट सांगितलेली आहे की झाडावरून पान गळलं तरी झाड कधी रडत नाही, कारण त्याला माहिती असतं की नवीन पालवी पुन्हा फुटणार आहे. म्हणून आपलं आयुष्य सुद्धा तसंच आहे. जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी आणि जुनी माणसं जर गेली असतील ना, तर त्यांना जाऊ द्या. कारण जोपर्यंत जुनं जात नाही ना, तोपर्यंत नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही. बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तो स्वीकारण्यातच खरं शहाणपण आहे. आजच्या काळात आपण खूप जास्त कंपॅरिझन करायला लागलो आहोत. दुसऱ्याचं घर, दुसऱ्याची गाडी किंवा दुसऱ्यांची मुलं बघून आपण स्वतःला दुःखी करून घेतो. पण आपण हे विसरतो की प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. आपल्याला फक्त त्यांचं यश दिसतं, पण त्या यशाच्या मागे त्यांनी किती स्ट्रेस सहन केलाय हे आपल्याला माहिती नसतं. स्वतःशी तुलना दुसऱ्यांची करणं म्हणजे स्वतःचा अपमान करणं आहे. देवाने तुम्हाला युनिक बनवलंय आणि तुम्हाला सारखा दुसरा कोणीच नाही बनवलंय. मग दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न का करायचा आहे? जे आहे त्या स्वतःला कसं बेस्ट बनवता येईल याचा विचार करा. आयुष्यात भीती ही नेहमी असतेच. असं नवीन काम सुरू करताना. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की भीती वाटते निर्णय घेताना, भीती वाटते, पण भीती वाटणं म्हणजे तुम्ही जिवंत आहात याचं लक्षण आहे. जो घाबरत नाही तो कदाचित विचारच करत नाही. पण भीतीपोटी थांबणं चुकीचं आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते ना, तीच गोष्ट वारंवार करा, म्हणजे ती भीती कायमची निघून जाईल. माझ्या अनुभवातून मी एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो की यश हे रॅलीमध्ये नसतं, तर ते एकट्याने चालण्याच्या प्रवासात असतं. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हाच तुम्हाला तुमची खरी ताकद समजते. जगाच्या गर्दीत आपण फक्त इतरांचे अनुकरण करतो, फक्त शांततेत आपण स्वतःला शोधतो. स्वतःसाठी रोज थोडा वेळ काढा, फक्त स्वतःशी बोला. मोबाईल बाजूला ठेवा आणि विचार करा की खरंच मला हे आयुष्य हवं आहे का, की मी जे जगतोय. जर उत्तर नाही असेल तर बदलायला घाबरू नका. वयाचं काही बंधन नसतं. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी कधी उशीर झालेला नसतो. आपण उगाच समाजाच्या नियमांमध्ये अडकून पडतो. लोक काय म्हणतील या एका वाक्याने कितीतरी स्वप्नांचा खून केलाय. पण हे लोक कोण आहेत जे तुमच्या संकटांना कधीच धावून येत नाहीत? मग त्यांचा मताचा विचार करून आपलं आयुष्य काय वाया घालवायचं? आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. तुम्ही चांगलं कर्म केलं की त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. मग जग काही म्हणो, आपल्या हिंदू संस्कृतीत कर्माचा सिद्धांत खूप खोलवर मांडलेला आहे. जे पेराल तेच उगवेल. जर तुम्ही आज कष्ट केले तर उद्या त्याचं फळ गोडच असणार आहे. शॉर्टकट शोधण्याच्या नादात आपण आपले मूळ मूल्ये विसरतो. पैसा कमवणं सोपं आहे, पण प्रतिष्ठा आणि विश्वास कमायला आयुष्य खर्च करावं लागतं. एकदा गेलेला विश्वास पुन्हा कधीच परत येत नाही. म्हणून कोणाशीही वागताना प्रामाणिक राहा. खोटं बोलून मिळवलेलं यश जास्त काळ टिकत नाही, पण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला कधीच कोणापुढे वाकायची गरज पडत नाही. आयुष्यात संयम खूप महत्वाचा आहे. आपण आज बी पेरलं की उद्या आपल्या झाड हे हवं असतं, पण निसर्ग तसं चालत नाही ना. निसर्गाची आपली एक गती आहे, तसंच आपल्याला आयुष्याची सुद्धा एक गती आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला ठरवलेल्या वेळेनुसार घडेलच असं नाही, पण ती योग्य वेळ नक्की घडते असा हा विश्वास मनाशी ठेवा. श्रद्धा म्हणजे फक्त देवासमोर हात जोडणं नाही, तर श्रद्धा म्हणजे कठीण काळात सुद्धा स्वतःला सावरण्याची ताकद आहे. जेव्हा सगळं विरोधात जातं तेव्हा सुद्धा जो शांत राहतो ना, तोच खरा शक्तिशाली असतो. राग येणं खूप सोपं आहे, पण राग आवरून धरणं कठीण आहे. रागाच्या वरात
आपण अशी वाक्य बोलून जातो जी समोरच्याच्या मनावर कायमची जखम करतात. नातेसंबंध एक काचेच्या भांड्यासारखे असतात. एकदा तडा गेला की तो कधीच भरून येत नाही. म्हणून आपल्या शब्दांवर ताबा ठेवा. कोणाला दुखवून तुम्हाला कधीच सुख मिळणार नाहीये. उलट कोणाला तरी मदत करून बघा. त्यांच्या डोळ्यात जो आनंद दिसेल ना, तो बघून तुमच्या मनाला जी शांती मिळेल ना, ती कोणत्याही एसी रूम मध्ये मिळणार नाही. माणुसकी हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. बाकीचे भेद आपण स्वतः निर्माण केलेले आहेत. आपल्या हिंदू परंपरेत अतिथी देवो भव असं म्हटलंय. पण त्याचा अर्थ हाच आहे की आपल्या दारी आलेल्या प्रत्येक माणसाचा आदर करा, मदतीचा हात पुढे करा. जगात वाईट लोकांची कमी नाहीये, पण आपण चांगलं का बनायचं? कारण आपल्याला शांत झोप हवी आहे. आपण जगाला बदलू शकत नाही, पण आपण स्वतःला तर बदलू शकतो ना. जर प्रत्येकाने स्वतःला बदललं तर जग आपोआप बदलेल. आपण नेहमी म्हणतो की सिस्टम खराब आहे, पण सिस्टीम म्हणजे कोण? तर आपणच आहोत ना. आपण नक्कीच आपल्या साध्या कृतीतून आपण बदल घडू शकतो. रस्त्यावर कचरा न टाकणं, वेळेत काम पूर्ण करणं, कोणाचं मन न दुखावणं, या साध्या गोष्टी सुद्धा खूप मोठा बदल घडवू शकतात. आयुष्यात प्रगती करताना पाय जमिनीवर ठेवा. यश डोक्यात गेलं की अधोगती सुरू होते. ज्या झाडाला जास्त फळं असतात ते जास्त वागतं. आणि हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. नम्रता हा दागिना आहे जो तुम्हाला सगळीकडे मान मिळवून देतो. मोठेपणा हा मिरवण्यासाठी नसतो, तर तो जबाबदारी पेलवण्यासाठी असतो. तुमच्या यशाचा उपयोग जर इतरांच्या कल्याणासाठी होत नसेल तर त्या यशाचा काही उपयोग नाही. स्वावलंबन शिका आणि कोणावरही नक्कीच मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहू नका. नक्कीच तुम्ही ही गोष्ट नक्कीच मनामध्ये फिट करून घ्या. जेव्हा आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो ना, तेव्हा आपण आपली स्वतंत्र गमावतो. आणि स्वतःच्या पायांवर उभं राहण्याची जिद्द ठेवा. सुरुवातीला त्रास होईल, अडथळे येतील, पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या कष्टाने काहीतरी मिळवाल ना, तेव्हा त्याचा आनंद गगनात भावेनासा असेल. आयुष्यात कधी कधी खूप मोठा लॉस होतो, कधी व्यवसायात तर कधी नात्यात. अशा वेळी खचून जाऊ नका. तो लॉस म्हणजे तुमच्या आयुष्याचा शेवट नाही, तर तो एक अनुभव आहे जो तुम्हाला पुढच्या गोष्टी ह्या मोठ्या विजयासाठी तयार करतोय. जे गेलंय त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे उरलंय त्याचा वापर करून पुन्हा कसं उभं राहता येईल यावर लक्ष द्या. विचार करण्याची शक्ती खूप मोठी आहे. तुम्ही जसा विचार कराल तसं तुमचं आयुष्य बनेल. नकारात्मक विचार हे गंध सारखे असतात, जे माणसाला आतून खाऊन टाकतात. सकारात्मक राहण्यासाठी चांगलं वाचन करा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा आणि रोज स्वतःला सांगा की मी बेस्ट आहे. माझ्याकडे ती क्षमता आहे जी कोणत्याही संकटावर मात करू शकते. आत्मविश्वास म्हणजे मी श्रेष्ठ आहे हा अहंकार नाही, तर मला कोणीही हरवू शकत नाही ही खात्री आहे. आयुष्यात ध्येय ठेवा. ध्येयाशिवाय माणूस दिशाहीन असतो आणि जहाजासारखा असतो. ध्येय गाठण्यासाठी नियोजन करा. रोज थोडं थोडं पुढे जा. एका दिवसात शिखर गाठता येत नाही, पण रोज एक पाऊल टाकलं तर मग एक दिवस तुम्ही नक्की शिखरावर असाल. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. आज केलं आणि उद्या सोडून दिलं तर यश मिळणार नाही. सातत्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. आणि कितीही कंटाळा आला, कितीही मन उडालं, तरी स्वतःला कामात झोकून द्या. कारण कामच तुम्हाला ओळख मिळवून देणार आहे. रिकामं डोकं सैतानाचं घर असतं असं म्हणतात, ते खरं आहे. स्वतःला नेहमी कशात ना कशात तरी गुंतवून ठेवा आणि काहीतरी नवीन शिका, नवीन छंद जोपासा. यामुळे मन प्रसन्न राहतं आणि मेंदूला नवीन चालना मिळते. आपल्या संस्कृतीचे संस्कार विसरू नका. आई वडिलांना सन्मान करा आणि ज्यांनी तुम्हाला या जगात आणलंय, ज्यांनी तुमच्यासाठी स्वतःचे आयुष्य झिजवलंय, त्यांना कधी विसरू नका. त्यांची सेवा करणं हेच खरं पुण्य आहे. घराबाहेर देव शोधण्यापेक्षा घरातल्या देवांची काळजी घ्या. मग बघा तुमचं आयुष्य कसं सुखद होतं ते. अनेकदा आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्यावरच अन्याय केलाय, पण लक्षात ठेवा, देव परीक्षा फक्त त्यांचीच घेतो जो ती परीक्षा देण्यास पात्र असतो. तुम्ही स्ट्रॉंग आहात म्हणूनच त्याने तुम्हाला जे आव्हान दिलंय, या आव्हानातून तुम्ही तावून सुलाकून बाहेर पडाल, तेव्हा तुमचं रूप वेगळंच असेल. आयुष्य हे एका खेळासारखं आहे. कधी तुम्ही जिंकाल, कधी हाराल, पण खेळणं सोडू नका. हार ही विजयाची पहिली पायरी असते आणि प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवून जातं. हे काय शिकवतंय ते ओळखा आणि पुन्हा नव्याने उमेदीने सुरुवात करा. लोकांच्या टीकेला घाबरू नका. टीका करणारी लोक स्वतः काहीच करत नसतात. जो काम करतो त्याचीच टीका होते. म्हणून टीकेकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. यश तुमचं असेल तेव्हा तेच लोक तुमच्या टाळ्या नक्कीच वाजवायला समोर उभे असतील. म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. शरीर निरोगी असेल तरच तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकता. रोज थोडा वेळ व्यायाम करा, ध्यान करा, मनाला शांत ठेवा. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता खूप महाग झाली आहे, पण ती तुमच्या आतच आहे. बाहेर शोधून ती मिळणार नाही. शांत बसायला शिका. मौनाचं महत्व ओळखा. कधी कधी न बोलता सुद्धा खूप काही साध्य होत असतं. शब्दांचा वापर मोजून मापून करा. प्रेम द्या आणि प्रेम मिळवा. हेच जगण्याचं गुपित आहे. तिरस्काराने फक्त जळजळ वाढते, प्रेमाने जग सुंदर होतं. कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका. माफ करायला शिका. माफ करणं म्हणजे समोरच्याचं चुकलंय असं मान्य करणं आहे.
नाही तर स्वतःच्या मनाची शांतता जपणं आहे. म्हणून आयुष्य खूप छोटं आहे. कोणाशी भांडण्यात आणि रुसून बसण्यात वेळ वाया घालवू नका. आजचा दिवस आनंदाने जगा. उद्या काय होईल कोणालाच माहिती नाहीये. म्हणून वर्तमानात जगायला शिका. जो वर्तमानात जगतो तोच खऱ्या अर्थाने सुखी असतो. कष्टाला पर्याय नाहीये हे मनाशी पक्क करा आणि नशिबाच्या भरोशावर बसणारे नेहमी मागे राहतात आणि कष्ट करणारे स्वतःचं नशीब स्वतः घडवतात. तुमच्या हातात रेषांमध्ये तुमचं भविष्य नसतं तर तुमच्या हाताने केलेल्या कामात तुमचं भविष्य असतं. प्रयत्न करत राहा. यश ही एक प्रक्रिया आहे आणि ती एका रात्रीत घडत नाही. चिकाटी ठेवा, जिद्द ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं तरच जग तुमच्यावर प्रेम करेल. स्वतःला किंमत द्यायला शिका. तुमची व्हॅल्यू कोणाला ठरवू देऊ नका. तुम्ही मौल्यवान आहात आणि हे स्वतःला रोज सांगा. संकटात रडण्यापेक्षा लढायला शिका. कारण रडणाऱ्याला कोणीच साथ देत नाही, पण लढणाऱ्याच्या पाठीशी सगळं जग उभं राहतंय. तुमची जिद्द बघून नशीब सुद्धा म्हणेल की हे घे, तुझंच आहे. आत्मविश्वास आणि कष्ट या दोन्ही गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना तर तुम्हाला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. हे जीवनाचं सत्य आहे आणि हेच आपल्याला जगायचं आहे. प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे. काहीतरी चांगलं करण्याची, काहीतरी बदलण्याची आणि या संधीचं सोनं करा आणि आपलं आयुष्य इतकं सुंदर बनवा की लोकांनी तुमचं उदाहरण द्यावं. स्वतःला नक्कीच घडवत राहा आणि नेहमी तुम्ही आनंदित राहा, हीच मी अपेक्षा करेल. आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच हे मात्र नक्की आहे. माणसाला वाटतं की त्याने सगळं जग जिंकलं पाहिजे, पण खरं तर त्याने स्वतःचं मन जिंकलं तरी खूप झालं. कारण आपल्या सगळ्या समस्यांची सुरुवात आपल्या मनातूनच होते. आपण बाहेरच्या शत्रूंशी लढायला तयार असतो, पण आपल्या आत जो गोंधळ चाललाय त्याकडे आपलं लक्ष नसतं. मला खूप वेळा जाणवतं की आपण आनंदासाठी अटी घालतो, जसं की मला हे मिळालं की मी खुश होईल, किंवा माझं हे झालं काम की माझं स्ट्रेस कमी होईल. पण खरं सांगू का, आनंद ही कोणत्याही अचिव्हमेंट पासून नसून ही एक जगण्याची पद्धत आहे. जर तुम्ही आज असलेल्या परिस्थितीत समाधानी नसाल तर तुम्ही शिखरावर गेल्यावरही समाधानी नसाल. समाधान हे आतून येतं, ते वस्तूंमधून मिळत नाही. आपण सरस्वती देवीची पूजा करतो ती कशासाठी? फक्त परीक्षेत मार्ग मिळवण्यासाठी नाही, तर आपल्याला जीवनाचं मर्म समजावं यासाठी. ज्ञान म्हणजे काय? जे तुम्हाला मुक्त करतं ते ज्ञान. जे तुम्हाला संकुचित विचारांमधून बाहेर काढतं ते ज्ञान. आपण मात्र ज्ञानाचा वापर दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी करतोय, ही मोठी चूक आहे. आयुष्यात नम्रता ही सर्वात मोठी ताकद आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की गर्व सांडल्याशिवाय देव भेटत नाही. गर्व म्हणजे काय? स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं. ज्या दिवशी तुम्हाला जाणवेल की समोरच्या माणसातही तोच आत्मा आहे, तो तुमच्यात आहे, त्या दिवशी तुमचा अहंकार गळून पडेल. आजकालच्या लाईफमध्ये प्रेशर खूप वाढलाय. प्रत्येक जण कशाच्या तरी मागे धावतोय, पण या धावपळीत आपण आपली माणसं हरवत चाललोय. नातेसंबंध हे एखाद्या रोपट्यासारखे असतात. त्यांना रोज प्रेमाचं आणि विश्वासाचं पाणी घालावं लागतं. जर तुम्ही नात्यांकडे दुर्लक्ष केलं तर ती कोमजून जातात. पैसा कमवण्याच्या नादात आपण कुटुंबाला वेळ द्यायचा विसरतो आणि जेव्हा पैसा येतो तेव्हा तो उपभोगण्यासाठी सोबत कोणी नसतं. हे टाळायला हवं. बॅलन्स ठेवा, काम करा, खूप करा, पण घरच्यांसोबत घालवलेला वेळ हा तुमचा क्वालिटी टाइम असला पाहिजे. हनुमानजी जेव्हा समुद्रावरचा पूल बांधत होते तेव्हा खारीने सुद्धा छोटासा वाटा उचलला होता. रामाने तिला नाकारलं नाही, उलट तिचं कौतुक केलं. यातूनच काय शिकायला मिळतं तर तुमचं काम किती मोठं आहे यापेक्षा ते तुम्ही किती निष्ठेने करताय याला जास्त महत्व आहे. तुम्ही ऑफिसमध्ये साधे क्लर्क असाल आणि किंवा मोठे साहेब, तुमचं काम जरी तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर ते देवाची सेवाच आहे. कामात देव शोधायला शिका. कामाचा कंटाळा करू नका, कारण कामच तुम्हाला जिवंत ठेवतं. ज्या दिवशी माणसाचं काम थांबतं त्या दिवशी त्याचं म्हातारपण सुरू होतं. शरीर थकलं तरी मन थकलं नाही पाहिजे. नेहमी उत्साही राहा. सकारात्मक लोकांशी मैत्री करा. जर तुमच्या भोवतीचे लोक नेहमी रडगाणं गात असतील तर तुमची ऊर्जा सुद्धा कमी होईल. पण जर तुम्ही जिद्दी लोकांसोबत राहिलात तर तुम्हालाही काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल. संकट आली की घाबरून जाऊ नका. संकट म्हणजे आयुष्यातले वळण आहेत. तिथे फक्त वेग कमी करायचा असतो, गाडी थांबवायची नसते. वळण संपलं की रस्ता पुन्हा सरळ होतोच. कर्माचा नियम असा आहे की तुम्ही जे काही या जगात पाठवता तेच तुमच्याकडे अनेक पटीने परत येतं. जर तुम्ही कोणाचं मन दुखावलं असेल तर उद्या तुमचंही मन दुखावलं जाईल. म्हणून बोलताना जपून बोला. शब्द हे एका तोंडातून बाहेर पडले की परत घेता येत नाहीत. एखाद्याच्या फिजिकल जखमा भरून निघतात, पण शब्दांच्या जखमा जन्मभर राहतात. लक्ष्मी देवी चंचल आहे असं म्हणतात, ती एका जागी टिकत नाही. पण जर तुम्ही कष्टाने आणि नीतीने पैसा कमवला असेल तर तो पैसा तुम्हाला सुख देतो. अन्यायाने कमवलेला पैसा आजारपण किंवा कोर्ट कचेरीच्या रूपाने निघून जातो. हा निसर्गाचा न्याय आहे. म्हणून नीती सोडू नका. स्वामी समर्थ महाराजांच्या एका कृपेने सुद्धा माणसाचं आयुष्य पालटू शकतं, पण त्यासाठी तुमची श्रद्धा तेवढी पक्की हवी.
श्रद्धा म्हणजे डोकं टेकवणं नाही, तर स्वतःला त्या शक्तीला पूर्णपणे सोपवणं आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की महाराज आता तुम्हीच बघा, आणि तेव्हा तुमचं सगळं ओझं त्यांच्याकडे जातं आणि तुम्ही हलके होता. पण आपण म्हणतो एक आणि मनात मात्र काळजीत करत असतो, आणि पूर्णपणे सोपवणं नाही, पूर्ण विश्वास ठेवा. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपल्याला जे वाईट वाटतं ते कदाचित आपल्या भल्यासाठीच असतं. जसं डॉक्टर ऑपरेशन करताना शरीराला जखम करतो, ती जखम वेदना देते, पण ते आयुष्य वाचवण्यासाठी असते. तसंच आयुष्यातले काही कठीण प्रसंग आपल्याला भविष्यातल्या मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी असतात. त्यामुळे प्रत्येक प्रसंगात का विचारण्यापेक्षा यातून काय शिकता येईल ना, हा विचार करा. तुमची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. मनात कधी कधी असा विचार येतो की आपण सुखाच्या व्याख्या किती बदलल्या आहेत ना. पूर्वीच्या काळी माणसं झाडाखाली बसून सुद्धा समाधानी असायची, आणि आज आपण एसी रूम मध्ये बसून सुद्धा अस्वस्थ आहोत, कारण आपण स्वतःला निसर्गापासून आणि स्वतःच्याच मनापासून लांब नेलाय. आपण खूपदा सुखाचा शोध बाहेरच्या वस्तूंमध्ये घेतो. आपल्याला वाटतं की नवीन मोबाईल घेतला की आनंद मिळेल, किंवा प्रमोशन मिळालं की टेन्शन जाईल. पण हे सगळं तात्पुरतं असतं. मला स्वतःला असं वाटतं की माणसाचं आयुष्य हे एखाद्या संचलनासारखं आहे, जिथे प्रत्येकाला आपली आपली जागा माहिती असायला हवी. आणि जर आपण दुसऱ्याच्या जागी जाण्याचा प्रयत्न केला तर सगळा गोंधळ उडतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक गोष्ट सांगायचे की तुम्ही तुमचे कर्म करा, मी फळ द्यायला बाधित आहे. आणि याचा अर्थ असा आहे की आपण रिझल्टवर आपलं नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपण कष्टांवर मात्र नक्कीच नियंत्रण ठेवू शकतो. आपण खूप वेळा भविष्याचा इतका विचार करतो की समोर आलेलं सुंदर जेवण किंवा मुलांचं ते निरागस हसू आपल्याला दिसतच नाही. आपण शरीराने तिथे नसतो आणि असतो सुद्धा, पण मनाने मात्र उद्याच्या मीटिंग मध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या हप्त्यांमध्ये अडकलेलो असतो. यालाच आपण स्ट्रेस म्हणतो. जर आपण आजचा दिवस पूर्ण निष्ठेने जगलो तर उद्याची काळजी करण्याची गरजच उरत नाही, कारण उद्या हा आजच्या कर्माचाच एक भाग असतो. महादेवाने जसा हलाहाल विषाचा प्याला शांतपणे पिला आणि जगाचं संरक्षण केलं, तसंच आपण सुद्धा आपल्या आयुष्यातले छोटे छोटे अपमान आणि दुःख पचवायला शिकायला हवं. त्या दुःखाचं प्रदर्शन करण्यापेक्षा त्यातून मिळालेल्या धड्याचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी करायला हवा. हनुमानजींनी कधीच स्वतःच्या शक्तीचा माज केला नाही. त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य होतं की ते संपूर्ण लंका जाळून खाक करू शकत होते, पण त्यांनी नेहमी रामाच्या आज्ञेची वाट पाहिली. ही जी शिस्त आहे ना आणि नम्रता आहे ना, तीच आपल्याला खऱ्या यशाकडे घेऊन जाते. आपण मात्र थोडं काही मिळालं की लगेच गर्वाने फुगतो, आणि तिथूनच आपल्या अधोगतीची सुरुवात होते. लक्ष्मी देवीच्या पूजेत आपण चंचलतेचा उल्लेख करतो, आणि ती चंचल यासाठी आहे कारण ती एका जागी स्थिर राहत नाही. मग अशा गोष्टींचा अहंकार कशासाठी जो उद्या तुमच्याकडे नसेल? त्यापेक्षा सरस्वती देवीचं ज्ञान मिळवा, जे तुमच्याकडून कोणीही राहून घेऊ शकणार नाही. मला आठवतंय, माझ्या एका मित्राने व्यवसायात खूप मोठं नुकसान सोसलं होतं. तो पूर्णपणे कोलमडून गेला होता. त्याला वाटलं आता सगळं काही संपलं, पण त्या काळात त्याने फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे शांत राहणं. त्याने स्वतःला विचारलं की माझ्याकडे अजून काय उरलंय. तेव्हा त्याला लक्षात आलं की त्याच्याकडे त्याचे अनुभव आणि जिद्द अजूनही आहे. त्याने शून्यातून पुन्हा सुरुवात केली, आणि आज तो आधीपेक्षा जास्त यशस्वी आहे. हे कसं शक्य झालं? कारण त्याने संकटात डोकं शांत ठेवलं. ज्याचं डोकं शांत असतं तो कोणत्याही युद्धातून बाहेर पडू शकतो. आपल्या मनातले नकारात्मक विचार हे शत्रूपेक्षाही जास्त घातक असतात. ते आपल्याला आतून पोखरत राहतात. कोणाबद्दलही मत्सर करू नका, कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कोणाला लवकर यश मिळतं तर कोणाला उशिरा, पण ज्याला जे मिळतं ते त्याच्या कर्माच्या हिशोबानेच असतं. तुम्ही जर दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळत असाल तर तुमची स्वतःची प्रगती थांबते. त्यापेक्षा दुसऱ्याच्या यशातून शिका, त्यांचं कौतुक करा, मग बघा तुमची ऊर्जा कशी वाढते. जीवनाचा प्रवास हा एकट्याचाच असतो. लोक सोबत येतात, पण शेवटी आपल्याला चालावं लागतं. मग कुणावर विसंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद निर्माण करा. स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटीमध्ये जो कोणी जातो तो रिक्त हाताने परत येत नाही, कारण तिथे गेल्यानंतर माणसाला कळतं की आपली खरी समस्या काय आहे. खरी समस्या ही बाहेरची परिस्थिती नसून आपली मानसिकता असते. तुम्ही परिस्थिती बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमची मानसिकता नक्कीच बदलू शकता. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की मला या गोष्टीचा त्रास होऊ द्यायचा नाहीये, त्या दिवशी जगातील कोणतीही ताकद तुम्हाला दुःखी करू शकणार नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगण्याची दृष्टी हवी. आयुष्यात आपण खूपदा अशा लोकांशी स्वतःची तुलना करतो जे आपल्यापेक्षा खूप पुढे गेले आहेत असं आपल्याला वाटतं, पण ही तुलनाच आपल्या दुःखाचं मूळ कारण असते. आपल्याला हे माहिती नसतं की जो माणूस आज सुखात दिसतोय त्याने काल किती संघर्ष केलाय, किंवा त्याच्या आयुष्यात आज नक्की काय वादळ सुरू आहेत. मला असं वाटतं की देवाने प्रत्येकाची एक वेगळी स्क्रिप्ट लिहिलेली आहे. आपण फक्त आपली भूमिका चोख बजावायची असते. आपण खूपदा विधात्याकडे तक्रार करतो
की माझ्या वाट्याला हे दुःख का आलं. पण विचार करा की गणपती बाप्पाला सुद्धा संकटाचा सामना करावा लागला होता, पण त्याने आपल्या बुद्धीने प्रत्येक संकटावर मात केली. बुद्धी आणि संयम या दोन्ही गोष्टी असतील तर माणूस कशातूनही बाहेर पडू शकतो. स्वामी समर्थ महाराज सांगायचे की काळजी करू नकोस, मी आहे. हे वाक्य म्हणजे एक प्रकारचा कॉन्फिडन्स आहे आणि जो आपल्याला संकटाच्या वेळी सावरून देतो. आणि आपण जेव्हा टेन्शन घेतो तेव्हा आपली विचार करण्याची शक्ती कमी होते आणि आपण चुकीचे निर्णय घेतो. साधी गोष्ट आहे, पाणी जेव्हा शांत असतं तेव्हाच त्यात आपला चेहरा स्पष्ट दिसतो. जर पाण्यात खळबळ असेल तर आपल्याला काहीच दिसत नाही. तसंच मनाचं आहे, मन शांत असेल तर आयुष्यातले प्रश्न सुटायला लागतात. आपण खूपदा विचार करतो की पैसा आला की मी खुश होईल, पण पैसा फक्त तुमच्या सोयी वाढवू शकतो, समाधान नाही. समाधान हे तुम्ही केलेल्या कामातून आणि तुमच्या चांगल्या वागण्यातून येतं. सरस्वती देवीची कृपा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर माणसाची माणुसकी आणि त्याचं वागणं हेच खरं ज्ञान आहे. जर तुम्ही शिकून सुद्धा माणसांची वाईट वागत असाल तर त्या शिक्षणाला काहीच अर्थ नाहीये. लक्ष्मी देवी अशाच ठिकाणी येते जिथे पावित्र्य आणि शांती असते. कटकटीच्या घरात पैसा टिकत नाही आणि जरी असला तरी तो आजारपणावर खर्च होतो. मग उपयोग काय? त्यापेक्षा 4 पैसे कमी मिळाले तरी चालेल, पण घरातलं वातावरण हे आनंदी हवं. आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि सर्व काही दुर्लक्षित केल्यामुळे सर्व काही विनाशाकडे जातं. म्हणून स्ट्रेसमुळे अनेक आजार ओढून घेतो. पण लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमची खरी संपत्ती आहे. जर शरीर साथ देत नसेल तर तुमच्या करोडो रुपयांचा काहीच उपयोग होणार नाही. रोज थोडा वेळ चाला, व्यायाम करा आणि निसर्गाच्या सानिध्यात राहा. आपण मोबाईलच्या दुनियेत इतके अडकलो आहोत की समोरच्या माणसाचं बोलणं ऐकायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाहीये. हे कम्युनिकेशन गॅप आहे ना, नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो. लोकांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी घ्या आणि मनमोकळेपणाने बोला. आणि हनुमानजींनी भक्ती आणि शक्ती यांचा मेळ आपल्याला हे शिकवतो की स्वतःच्या सामर्थ्याचा वापर नेहमी लोकांसाठी आणि धर्मासाठी करायचा असतो. शक्तीचा माज कधीच करू नका, कारण काळ खूप मोठा आहे. तो मोठमोठ्या राजांना मातीत मिळवू शकतो. आपण तर सामान्य माणसं आहोत. नम्रता ही माणसाची खरी ओळख असते. जेवढं तुम्ही नम्र राहाल तेवढं तुम्हाला जास्त मिळेल. आयुष्यात कधी कधी खूप मोठा धोका बसतो. जवळची माणसं फसवतात. अशा वेळी रडत बसण्यापेक्षा त्या अनुभवातून शहाणपण शिका. कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थांच्या चरित्रात अनेकदा सांगितलंय की जो कष्टाला घाबरतो तो आयुष्याला घाबरतो. कष्ट हीच तुमची पूजा असायला हवी आणि तुमचं काम असं करा की देवाला सुद्धा तुमचं कौतुक वाटलं पाहिजे. मग बघा यश कसं तुमच्या मागे धावत येतं. आयुष्य हे एका फुलासारखं आहे जे उमलत आहे आणि कोमसतं, पण जोपर्यंत ते उमललेलं असतं तोपर्यंत त्याने सुगंध दिला पाहिजे. आपणही आपलं आयुष्य असं जगायला हवं की आपल्यामुळे कोणाचं तरी भलं होईल. बाकी सगळं येणं जाणं आहे. आयुष्यात आपण खूप गोष्टी मिळवण्यासाठी इतकी घाई करतो ना की आपल्याकडे जे आधीपासून आहे त्याचा आनंद घ्यायला आपण विसरून जातो. मला आठवतंय, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा साध्या पावसाच्या पाण्यात कागदाची नाव सोडण्यात जो आनंद मिळायचा तो आज महागड्या गाड्यांमध्ये फिरण्यातही मिळत नाहीये. कारण आपण मनाचं ते बालपण हरवून बसलो आहोत. आपण खूप अडल्ट आणि सिरियस झालो आहोत. आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्टीचा काहीतरी फायदा झालाच पाहिजे, पण निस्वार्थपणे जगण्यात जो आनंद आहे ना तो कशातच नाही. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की अति विचार करू नकोस, कारण विचार हे वाळवीसारखे असतात. ते तुमच्या आनंदाला आतून पोखरत राहतात. म्हणून आपण जेव्हा एखाद्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून घेतो ना तेव्हा आपल्याला वेळेचं भान राहत नाही. तीच खरी समाधी आहे. कामात देव शोधणं ही सर्वात मोठी शक्ती आणि भक्ती आहे. लक्ष्मी देवीची आपण प्रार्थना करतो, पण लक्ष्मी त्याच व्यक्तीकडे स्थिर राहते जो तिचा आदर करतो आणि तिचा वापर इतरांच्या मदतीसाठी करतो. केवळ साठवून ठेवलेला पैसा हा एका गढूळ पाण्यासारखा असतो. तो वाहता राहिला तरच त्याचा जिवंतपणा राहतो. आयुष्यात कधी कधी खूप अंधार वाटतो. असं वाटतं की आता मार्ग सापडणार नाही, पण लक्षात ठेवा की सूर्य उगवण्यापूर्वीची रात्र ही सर्वात जास्त काळोखी असते. तो काळोख हे सांगत असतो की प्रकाश आता जवळच आहे. महादेवाने जेव्हा तिसरा डोळा उघडला तेव्हा ते रागासाठी नव्हतं, तर ते अस्त्याचा नाश करण्यासाठी होतं. आणि आपल्यातला तिसरा डोळा म्हणजे आपलं विवेक बुद्धी आहे. कठीण प्रसंगात जेव्हा आपल्याला काही सुचत नाही तेव्हा शांत राहून आपल्या विवेकाचा विचार केला पाहिजे. हनुमानजींनी जेव्हा संजीवनी बुटी आणली तेव्हा त्यांना नक्की झाड कोणतं हे कळत राहत नव्हतं, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अख्खा डोंगर उचलून आणला आणि यातून एक खूप मोठं तत्व मिळतं. ते म्हणजे जर मार्ग सापडत नसेल तर मार्ग तयार करा, पण ध्येय सोडू नका. आपण मात्र साध्या ऑफिसच्या स्ट्रेसमुळे किंवा घराच्या छोट्या भांडणामुळे सगळं सोडावं असा विचार करतो. हे पळपुटेपणाचं लक्षण आहे. खऱ्या माणसाची ओळख संकटातच होते आणि प्रवाहाच्या सोबत तर लाकूडही वाहत जातं, पण प्रवाहाच्या विरुद्ध पोचतो तोच खरा माणूस असतो. सरस्वती देवी आपल्याला ज्ञान देते आणि ज्ञानाचा खरा उपयोग हा नम्रतेसाठी असतो.
जेवढं तुम्ही जास्त शिकाल तेवढं तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला अजून किती कमी माहिती आहे. अहंकारी माणूस जेव्हा कधीही कमी काही शिकू शकत नाही ना, कारण त्याला वाटतं मला सगळं माहिती आहे. स्वामी समर्थाच्या केंद्रात जेव्हा आपण डोकं टेकवतो तेव्हा आपला अहंकार ह्या तिथे सोडून दिला पाहिजे. आयुष्यात कधी कधी एकटं चालणं गरजेचं असतं, कारण गर्दीत आपण आपली स्वतःची ओळख विसरतो. एकटेपणा आणि एकांत यात फरक आहे. एकटेपणात भीती असते, पण एकांतात स्वतःची सोबत असते. स्वतःचा बेस्ट फ्रेंड बनायला शिका. जर तुम्ही स्वतःच्या सहवासात आनंदी असाल तर तुम्हाला जगाच्या कोणत्याही मान्यतेची गरज भासणार नाही. आपण खूपदा लोकांच्या हो मध्ये हो मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण यात आपली मूळ ओळख हरवते. स्वतःच्या तत्वांवर ठाम राहा. लोक सुरुवातीला टीका करतील, पण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तेच लोक तुमचं उदाहरण इतरांना देतील. कर्माचा नियम असा आहे की जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो ना, तो स्वतःच त्यात पडतो. पण जो दुसऱ्यांसाठी मार्ग सुकर करतो त्याचे मार्ग हा देव स्वतः सुकर करतो. हे साधं सत्य आहे, पण आपण ते विसरतो. आपल्या बोलण्याने कोणाच्या मनाला जखम होणार नाही याची काळजी घ्या. जखम भरून निघते, पण शब्द कायमचे कोरले जातात. प्रेमाने बोलत राहा, आणि बोलणं हे अर्ध्या आजारावरचं औषध आहे. आयुष्यात चढ उतार येणारच. कधी खूप पैसा येईल तर कधी खिशात काही नसेल, पण तुमची माणुसकी आणि तुमचा स्वतःचा बदलता कामा नये. आणि हा स्वभाव असतो ना, तो बदलू नका. परिस्थिती बदलू शकते, पण तुमची मूल्य तुमच्या हातात असतात. जग सुंदर आहे कारण त्यात विविधता आहे. प्रत्येक माणसाकडे काहीतरी चांगलं असतं, ते शोधायला शिका. टीका करणं सोपं आहे, पण कोणाचं कौतुक करणं खूप अवघड असतं. आज कोणाचं तरी मनापासून कौतुक करून बघा. त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हालाही सुखावून जाईल. आयुष्य हे देण्याचं नाव आहे, घेण्याचं नाही. जेवढं तुम्ही द्याल तेवढा निसर्ग तुम्हाला भरभरून देईल. हे जर जीवनाचं गुपित आहे, आणि गुपित तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कृष्णाने अर्जुनाला रणांगणावर जे सांगितलं ते आजच्या कॉर्पोरेट जगात सुद्धा तितकंच लागू होतं. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष ठेव. परिणामाचा विचार करून ताण घेऊ नकोस, कारण परिणाम तुझ्या हातात नाही. बघा, आपण जेव्हा दुसऱ्याचं यश पाहून जळतो तेव्हा आपण स्वतःची प्रगती थांबवतो, कारण आपली सगळी ऊर्जा ही मत्सरात वाया जाते. त्यापेक्षा त्या यशाचा आदर करायला शिका. आयुष्यात साधेपणाने जगण्यात जी मजा आहे ना, ती दिखाव्यात नाहीये. कारण साधेपणात तुम्हाला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज उरत नाही, आणि तुम्ही स्वतःमध्ये आनंदी राहू शकता. स्वामी समर्थ महाराज सांगायचे की कर्म प्रधान आहे. जर तुम्ही कोणाचं मन न दुखवता तुमचं काम प्रामाणिकपणे केलं तर तुम्हाला कोणत्याच विधीची गरज नाही, कारण तुमचं कामच तुमची पूजा आहे. मला कधी कधी वाटतं की आपण स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्यात जास्त रस घेतो, आणि म्हणूनच आपण स्वतःच्या चुका सुधारण्यापासून वंचित राहतो. बघा मित्रांनो, आयुष्यात सर्वात मोठं सुख म्हणजे रात्री शांत झोप लागणं, आणि ती झोप तेव्हाच लागते जेव्हा तुमचं मन स्वच्छ असतं आणि तुम्ही कोणाचंही वाईट केलेलं नसतं. आयुष्यात चढ उतार येणारच, पण जेव्हा तुम्ही खाली असता तेव्हा खचून जाऊ नका, कारण चेंडू जेवढ्या जोरात खाली आदळतो तेवढ्याच वेगाने तो वर सुद्धा जातो. हे लक्षात ठेवा. सरस्वती देवीचं वरदान म्हणजे फक्त डिग्री मिळवणं नाही, तर समाजात वावरताना तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसणारी नम्रता म्हणजे खरं शिक्षण आहे, असं मला मनापासून वाटतं. बघा, तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्याला नेमकं कशाची भीती वाटते? आपल्याला भविष्याची भीती वाटते की जी अजून आलेलीच नाहीये, पण त्या भीतीत आपण आजचा दिवस मात्र खराब करून टाकतो. मला असं वाटतं की माणसं कमावणं ही जगातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे, कारण कठीण काळात तुमच्या बँकेतले पैसे नाही तर तुमच्यासाठी धावून येणारी माणसं जास्त कामी येतात. आणि आयुष्यात कधी कोणाचं मन दुखवून स्वतःचं सिंहासन उभं करू नका, कारण ते सिंहासन जास्त काळ टिकणार नाही, आणि जेव्हा ते कोसळेल तेव्हा सावरणारा कोणीही नसेल. बघा मित्रांनो, आयुष्य एक कठीण कोडे वाटू शकतं, पण जर तुम्ही ते आनंदाने सोडवायला घेतलं तर त्यातील प्रत्येक वळणावर तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. स्वामी समर्थाच्या आयुष्यातील साधेपणा आपल्याला हेच शिकवतो की जगातील सर्वात मोठी शक्ती ही नम्रतेत असते, आणि जो झुकतो तो पूर्ण जगाला जिंकू शकतो. मला कधी कधी असं वाटतं की आपण आपल्या कष्टांपेक्षा नशिबावर जास्त अवलंबून असतो, पण लक्षात ठेवा की नशिबाच्या रेषा सुद्धा हातावर असतात, आणि ते हात कष्टासाठी बनलेले असतात. आयुष्यात काही गोष्टी आपल्याला उशिरा मिळतात, पण त्या जेव्हा मिळतात ना, तेव्हा त्यांची किंमत आपल्याला जास्त कळते, कारण आपण त्यासाठी परीक्षा आणि प्रतीक्षा ही केलेली असते, आणि तो संयमच आपल्याला घडवत असतो. बघा, आपण जेव्हा कोणाला मदत करतो तेव्हा आपलं हृदय आनंदाने भरून जातं, आणि तोच खरा ईश्वरी आनंद आहे जो आपल्याला मानवी जन्मात अनुभवायला मिळतो. मला असं वाटतं की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणाला तरी पाडण्याची गरज नाही, तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. कारण खरी प्रगती ही सर्व समावेश असते. आणि आयुष्यात कधीही आशा सोडू नका, कारण सूर्यास्तानंतर सूर्योदय हा ठरलेलाच असतो. फक्त आपल्याला ती रात्र काढण्याची ताकद ठेवावी लागते.
आणि ती ताकद आपल्याला आपल्या विश्वासातून मिळते. बघा मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपल्याला ते जगता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधण्याची कला आत्मसात करावी लागेल. मला असं वाटतं की माणसाने नेहमी कृतज्ञ राहावे, कारण कृतज्ञता ही आपल्याला नम्र बनवते आणि नम्रता ही आपल्याला यशाच्या शिखरावर टिकून ठेवते. म्हणून जीवनात काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, पण आपण त्या गोष्टींवर कशी प्रतिक्रिया देतो हे पूर्णपणे आपल्या हातात असते. म्हणून तोच आपला खरा स्वभाव असतो. हे फक्त तुम्ही मनापासून विसरू नका आणि स्वामींची सेवा करायला पण मनापासून विसरू नका. स्वामींची सेवा मनापासून करा. आणि हा संदेश संपूर्ण तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मनात जे काही दुःख असेल आणि जे काही असेल ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आणि तुमचं नाव सुद्धा लिहा आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमच्या काही निवडक मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.